जय भीम मित्रांनो. 26 नोव्हेंबर हा साऱ्या भारतातील लोकांना आता पूर्णपणे माहीत झाला आहे की हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करायचा आहे. या संदर्भात अलीकडे संबंध भारतभर आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये संविधान जागृतीचा अतिशय चांगला प्रकार सुरू झाला आहे. गावागावात संविधान जागर यात्रा सुरू आहेत. गावागावात संविधान सन्मान सुरू आहेत. भारताचं संविधान हे भारताचं सरकार चालवतं आणि संविधानाप्रमाणे सरकारने वागलं पाहिजे. संविधानाप्रमाणे लोकप्रतिनिधींनी वागलं पाहिजे. संविधानाप्रमाणे या देशातील नागरिकांनी वागलं पाहिजे. आणि संविधानात जे सांगितलेलं आहे की या देशातील प्रत्येक माणूस हा नागरिक आहे. संविधानातल्या उद्देश पत्रिकेतलं पहिलं वाक्य आहे, वी द पीपल ऑफ इंडिया दॅट इज भारत. आम्ही भारताचे लोक. माझ्या व्याख्यानाचा विषय राहुल खांडेकरांना मी हा सांगितला की काही जास्तीचे विशेषण न लावता आपण फक्त आम्ही भारताचे लोक या एका शीर्षकाखाली मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. आणि माझी अपेक्षा आहे की आपण हे सगळ्यांनी जाणीवपूर्वक ऐकावं, लक्षपूर्वक ऐकावं आणि याचा विचार करावा. भारताचं संविधान 1950 साली 26 जानेवारीला सुरू झालं. 1951-52ला या संविधानाप्रमाणे लोकप्रतिनिधी निवडून आले आणि सरकार स्थापना झाली. तेव्हापासून आतापर्यंत दर 5 वर्षाने लोकसभेच्या, राज्यसभेच्या, प्रांतातल्या विधानसभेच्या, विधान परिषदेच्या निवडणुका होतात. 5 वर्षांनी सरकार बदलतं, माणसं बदलतात. कधी कधी तीच माणसं राहतात, दुसऱ्यांदा ती माणसं राहतात. आणि गेल्या 73 वर्षाच्या अभ्यासात माझ्या असं लक्षात आलं की संविधानामध्ये जे सांगितलं होतं ते संविधान लागू करणारे, संविधानाची अंमलबजावणी करणारे लोक संविधानाला लक्षात घेऊन काम करतायत का हो? तर माझ्या आत्ता असं लक्षात येतं. आणि मग मी मागे इतिहासात जातो तेव्हापासून माझ्या लक्षात येतं की नाही, अजून आपल्या देशातील लोकांना, सामान्य लोकांना, लोकप्रतिनिधींना, मंत्र्यांना, राज्यकर्त्यांना भारताच्या संविधानाप्रमाणे कसं वागता येईल हे समजलंच नाही. याचे दुष्परिणाम आपण भोगत आहोत. आणि याचं काय कारण असेल तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की ज्या दिवशी आपल्या देशाचा सगळ्यात उत्कृष्ट ग्रंथ, जो हर मिनिटाला, प्रत्येक दिवसाला आपल्याला जिवंत ठेवतो, आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य देतो, आपल्याला विचार करण्याचं स्वातंत्र्य देतो, आपल्याला काम करण्याची संधी देतो, आपल्याला शिक्षणाची संधी देतो, आपल्याला जीवन राहण्याची संधी देतो, आपलं आयुष्य किती चांगलं होईल यासाठी तो विचार करतो. हे या देशातल्या संविधानातलं प्रत्येक कलम आपल्याला सांगत आहे. पण आपण तसं करत नाही. राज्यकर्ते तसं करताना दिसत नाही. आणि ज्यांना आपण राज्यकर्ते म्हटलंय त्यांनी तर संविधानाच्या अक्षरशः चिंधड्या उडवलेल्या आहेत असं दिसतं. संविधानाच्या नावाखाली संविधानाचा अपप्रचार करणं आणि संविधानाप्रमाणे आम्ही सरकार चालवत आहोत, राज्य चालवत आहोत असं लोकांपुढे दाखवणं, मात्र त्याच्या विरोधी कृती करणं हे सर्रास अलीकडे गेल्या 73 वर्षात चालू आहे. त्याचे काय दुष्परिणाम होतील? त्याच्या दुष्परिणामाचा विचार करायसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय चांगल्या रीतीने आपल्याला समजावून सांगितलं होतं. पण या देशाचं दुर्दैव आहे, या देशातील शिक्षण क्षेत्राचं दुर्दैव आहे, या देशातील सामान्य माणसाचं दुर्दैव आहे, या देशातील प्रत्येक जातीचं दुर्दैव आहे की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं ते लक्षातच नाही घेतलं, ते फॉलोच केलं नाही. ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर या देशातील प्रत्येक माणसाला त्याच्या न्याय्य हक्काला पाठपुरावा करावा म्हणून आपला संघर्ष उभा करतात, त्यावेळी ते अस्पृश्य जातीचे आहेत, दलित समाजाचे आहेत, महार जातीचे आहेत म्हणून बाकीच्या सगळ्या वर्णांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. त्यांनी काय लिहिलेलं आहे ते वाचायचं नाही. आणि ज्यावेळी ज्या लोकांनी वाचलं त्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या डोक्यावर घ्यायची इच्छा झाली. आज भारतामध्ये सगळ्यात जास्त पुतळे बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. आज भारतामध्ये सगळ्यात जास्त वस्त्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमनगरचं नाव आहे, सिद्धार्थनगरचं नाव आहे.
आज सगळ्यात जास्त चांगल्या रीतीनं शिकलेले लोक, ज्यांना कधी आयुष्य हजारो वर्ष साधं घर मिळालं नाही, गावकुसाबाहेर ते राहायचे, ज्यांना कधी नियमित पगार मिळाला नाही, भाकरीसारख्या तुकड्यावर ते लाचारीने जगायचे, पण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळं ती पिढीच्या पिढी उंच झाली आणि एका चांगल्या सुशिक्षित आयुष्यात जगायला लागली. परंतु संविधानाने सांगितल्याप्रमाणे ती सुद्धा वागलेली नाही. म्हणजे संविधान चालू आहे असं दिसतं आणि रोज रोज संविधानाला, त्याच्या प्रत्येक शब्दाला, त्याच्या प्रत्येक कलमाला खच्ची करण्याचा प्रभाव दिसून येतो. हे कसं बरं होतं याचं मी फक्त उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला आणि पुढे मला जे बोलायचंय ते बोलतोय. आज महाराष्ट्रामध्ये मराठ्याच्या आरक्षणाचा प्रश्न अतिशय टिपेवर येऊन सोडलाय. रोज सभा होतात. महाराष्ट्र दौरा काढला, ज्याने हा मराठा आंदोलनाचा मुद्दा उचलला तो एक सामान्य माणूस, मनोज जरांगे नावाचा माणूस, मनोज जरांगे पाटील झाला, मराठा झाला आणि त्याने उपोषणाला सुरुवात केली. तो किती वर्षाचा आहे? तो काय शिकलेला आहे? तो कुठे राहतो? त्याने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभ्यास केलाय का? त्याला मराठा समाजाला आरक्षण का हवंय याची माहिती आहे का? कशासाठी तो आरक्षण मागतो? जे आरक्षण तो मागतो आहे ते कोण देईल त्याला? ते कसं देता येईल याचा त्याने अभ्यास केलाय? हा विचार केला की असं लक्षात येते की नाही, त्याने हा विचारच केला नाही. बस शेड्यूल कास्ट लोकांना आरक्षण मिळतं, सवलती मिळतात, त्यांना शिक्षणात सवलती मिळतात, नोकऱ्यात संधी मिळतात, आम्हाला मिळाल्या पाहिजे, मराठ्यांना मिळाल्या पाहिजे. 1931 पासून ब्रिटिश सरकार ज्यावेळी भारतामध्ये राज्य करत होतं त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमामुळे जे अस्पृश्य होते आणि जे जंगलात राहणारे होते, अशा दोन प्रवर्गाच्या लोकांना, ज्यांना माणुसकीचा हक्क, माणुसकीचं जीवन जगण्याची सुद्धा तदात होती, या लोकांच्या उत्थानासाठी, या लोकांना माणसात आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष इंग्रजांशी होता. त्यावेळी काय सुरू होतं? त्यावेळी असं म्हणायचे लोक की बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रज धार्जिणे आहेत. तो माणूस इंग्रज धार्जिणा असता तर त्याने इंग्रजांकडून ह्या सगळ्या, या देशातील सामान्य लोकांसाठी या सगळे कायदे केले असते का? त्यांनी 1860चा कायदा आणला असता का? पुन्हा स्वातंत्र्यात आणला असता का? त्याने 1950चा ट्रस्टीचा कायदा कंटिन्युएशन मध्ये ठेवला असता का? त्याने भारतामध्ये गुन्हेगारी स्वरूपाचा फौजदारी कायदा, सिव्हिल कायदा म्हणजे सिव्हिल सूट, क्रिमिनल प्रोसिजर कोड, हे जे कायद्याची सगळी कलमं आहेत जी इंग्रजांनी करून ठेवली होती, ती जशीच्या तशी स्वातंत्र्यानंतरही आपल्या देशामध्ये लागू केली असती का? कशाचं लक्षण आहे? आपल्या देशाने बाबासाहेबांचे विचार समजूनच घेतले नाहीत. बाबासाहेबांनी संविधान दिलं. परवापर्यंत अशी चर्चा होती की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजाचे आहेत, त्यांनी लिहिलेलं संविधान आपल्या कामाचं नाही. का बरं बोलत होते आजपर्यंत हे सामान्य लोक? तर ज्यावेळी हे संविधान देशाला अर्पण करण्यात आलं त्यावेळी या देशावर राज्य करणारा एक मोठा प्रवर्ग होता. तो भलेही राजा नसेल, तो भलेही सत्ताधारी नसेल, पण सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवणारा, आपल्या मनानेच कायदे करणारा असा एक वर्ग होता. त्या वर्गाचं नाव आहे ब्राह्मण वर्ग. या ब्राह्मण वर्गामध्ये भारतामध्ये 4 पीठ आहेत, ज्याला शंकराचार्य हा शब्द आहे. शंकराचार्य म्हणजे हिंदू समाजातला फार मोठा माणूस. आद्य शंकराचार्यांनी या 4 पीठाची स्थापना केली आणि तिथे 4 शंकराचार्य बसवले. त्याच्यातला एक शंकराचार्य ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान देशाला अर्पण केलं आणि सर्व लोकांनी स्तुती केली, जगभरात त्याची वर्तमानपत्रांमध्ये स्तुतीसुमनं उधळल्या गेली, त्यावेळी हा करपात्री महाराज असं म्हणतो की संविधान भलेही कितीही चांगलं असू द्या, परंतु ते एका शूद्र अस्पृश्याने लिहिलेले आहे, दलिताने ते लिहिलेले आहे, म्हणून आपण ते मानावयाचे नाही. आणि शंकराचार्याचा शब्द अप्रतिम, ब्राह्मणांचा शब्द पूर्ण व्यवस्थित, आणि तेच आपण इम्प्लिमेंट करत आलो. बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना आहे, त्याच्यामुळे ती आपल्या काही कामाची नाही, ती दलितांच्या कामाची आहे. आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आपल्यासाठी आहे म्हणून दलितांनी ती वाचली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते काम केलं. हा फरक, ही दरी, ही विसंगती आपल्या देशामध्ये आता प्रकर्षाने जाणवत आहे. मराठ्यांचं आरक्षण मराठ्यांना कसं मिळेल एकाही मराठ्याला माहित नाही. बरं, मराठा समाज म्हणजे मराठा ही समाज आहे की जात आहे? मराठा ही जात आहे असं सांगणाऱ्या लोकांनी सांगावं ना.
की जातीची व्याख्या, जातीचं डेफिनेशन कसं करायचं, कशाला जात म्हणायचं, मग जाती कोणी निर्माण केल्या, मग त्या जातीचं जरा विश्लेषण करायला पाहिजे ना. जरांगे पाटलांनी सुद्धा विश्लेषण करायला पाहिजे, छगन भुजबळांनी विश्लेषण करायला पाहिजे. कशाच्या जाती आहेत आणि या जाती मागासवर्गीय का झाल्या, यांना आरक्षणाची का गरज आहे, हे सांगितलं पाहिजे ना. हे कोणी सांगत नाही. फक्त आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. काय परिणाम असतो की आता जसं छगन भुजबळांना नेता व्हायचं होतं आणि मोठं व्हायचं होतं, भाजी विकणारा एक माणूस आज आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च ठिकाणावर, बलदंड ठिकाणावर राहतोय. हा अभिमानाचा भाग आहे. अतिशय सामान्य माणूस इतक्या मोठ्या पदावर पोहोचतो, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तेच आता जरांगे पाटील करतील. याच्या आधी शिवसंग्राम पक्ष नावाचा एक पक्ष होता जो मराठ्यांच्या संघर्षासाठी लढत होता. त्याचं नाव विनायक मेटे. विनायक मेटेने शिवसंग्राम पक्ष स्थापून मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढा लढला. काय परिणाम झाला, तो आमदार झाला, त्याला मंत्रीपद पण मिळालं, परंतु त्याचा मृत्यू झाला, त्याचा ऍक्सिडेंट झाला. आपल्या देशामध्ये असे ऍक्सिडेंट कसे होतात? ज्या माणसाने बीजेपीला महाराष्ट्रामध्ये उभं केलं, मोठं केलं, आणि आज त्याचे गोडवे गायले जातात भगवानगडावरून, तो अतिशय चांगला माणूस गोपीनाथ मुंडे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेबरोबर युती करून बीजेपीला मोठं करतो, महाराष्ट्रात त्याचा लौकिक वाढवतो, तो बहुजन समाजातला माणूस जेव्हा केंद्रात जातो, त्याचा रात्री कसा काय ऍक्सिडेंट होतो आणि तो कसा काय मृत्यू पावतो, आणि त्याच्याबद्दल कोणी बोलू नये, त्याच्याबद्दल त्याचा ऍक्सिडेंट कसा झाला त्याचा शोधच लागू नये म्हणून त्याच्या दोन्ही मुलींना त्याच पक्षात आमदार खासदार करायचं, मंत्री करायचं आणि त्यांचे गोडवे गायचे, पण त्याच्या तळापर्यंत जायचं नाही. ज्या माणसांनी ही फिलॉसॉफी तोडून टाकली, हे तत्वज्ञान मोडून टाकलं आणि ब्राह्मणी तत्वज्ञान हे तद्दन खोटं आहे, अंधश्रद्धा जोपासणारा आहे, माणसांना मूर्ख बनवणारा आहे, माणसांना गुलाम बनवणारा आहे, माणसांना अंधश्रद्धेचा बळी ठेवणारा आहे, असं ज्यावेळी एखादा नरेंद्र दाभोळकर म्हणतो त्यावेळी त्याचं काय होतं? सकाळी सकाळी त्याची हत्या होते आणि इतके वर्ष झाले तरी त्याचा शोध लागत नाही. हळूहळू शोध लागतो आणि अजूनही ते मारेकरी जे आहेत ते मोकाट सुटतात. हे कशाचं लक्षण आहे? ज्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांची संविधानाची चौकट माहिती होते आणि ते ब्राह्मण समाजाचे असून सुद्धा ज्यावेळी संविधान वाचतात आणि बाबासाहेब आंबेडकरांचं बनारस हिंदू विद्यापीठामधलं विद्यार्थ्यांसमोर केलेलं भाषण ऐकतात, त्यावेळी त्यांना उपरती होते आणि ते सांगतात की नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा सन्मान वाढावा म्हणून या संविधानाची निर्मिती केली आहे, जी विदेशातल्या प्रत्येक माणसांनी केलीच पाहिजे. मी जरी वेगळ्या पक्षाचा असलो, जनसंघाचा असलो, तरी मला ही केलं पाहिजे. ही मीटिंग ज्यावेळी तो आपल्या कार्यकर्त्यांमध्ये घेतो त्यावेळी त्याचा मुघलसरायच्या रेल्वे स्टेशनवर ऍक्सिडेंट होतो, जेव्हा की तो त्या संघाचा प्रमुख असतो. त्याचा अजून सुद्धा शोध लागत नाही. आणि ज्याच्यावर चार्जशीट नसते, ज्याच्यावर काही नसते, तो दंगलीत सापडला म्हणून कोणालाही पकडायचं, जेलमध्ये टाकायचं, हे काय संवैधानिक चौकटीत बसणार आहे का? अलीकडे ईडीच्या धाकाने, ईडीच्या नावाने ज्याला मनात येईल त्याला पकडायचं, त्याची भीती करायची आणि आपलं काम करायचं, दहशत निर्माण करायची. दहशत निर्माण करणे हे संविधानाचं काम आहे का? हा आपण विचार केला पाहिजे. आणि हा विचार करावा म्हणून मुद्दाम मी केवळ आणि केवळ एक शब्द वापरतोय, वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक आहोत. आपण विचार करू की आपण खरंच भारताचे लोक आहोत का? त्याच्या आधी बाबासाहेबांचं 25 नोव्हेंबर 1949चं भाषण, शेवटचं भाषण संविधान सभेतलं, ते जे 55 मिनिटं बाबासाहेबांनी केलं आणि 296 सभासद असलेल्या सभागृहामध्ये सर्व लोकांनी त्यांचं कौतुक केलं. इतिहास तज्ज्ञ आणि प्रत्यक्षदर्शी असे सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाला जेवढ्या टाळ्या पडल्या, जेवढ्या लोकांनी त्यांना टाळ्यांच्या गजगरात त्यांच्या भाषणाचं स्वागत केलं, जल्लोषात त्यांना हाय हॅलो केलं, आतापर्यंतच्या जगाच्या इतिहासात एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या वक्तव्यावर, एखाद्या भाषणावर इतक्या कडकडाटाने टाळ्या पडाव्यात, ही अलौकिक घटना आहे जी बाबासाहेबांच्याच फक्त वाट्याला आलेली आहे. त्यांच्यानंतर असा कोणताही महापुरुष आतापर्यंत झाला नाही आणि आज अशी परिस्थिती आहे की असा महापुरुष होणे नाही. जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर जिवंत आहेत तोपर्यंत या देशातली माणुसकी जिवंत राहणार आहे.
आणि या देशाची माणुसकी जिवंत ठेवायची असेल तर या देशातल्या प्रत्येक माणसाने बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवला पाहिजे. ज्यावेळी संविधान निर्मिती झाली आणि संविधानाचा हे अर्पण पत्रिका संविधान अर्पण देशाला करायचं म्हणून राष्ट्रपती आणि पंतप्रधानाच्या मंत्रिमंडळांना हे संविधान अर्पण करायचा दिवस आला, त्या दिवशीच्या शेवटच्या भाषणातले शेवटचा अंश मी फक्त वाचतो, तुम्ही तो मन लावून ऐकला पाहिजे त्याचा. कारण हे भाषण खरं म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासाला प्रत्येक वर्षी असलंच पाहिजे. मोठ्या मुश्किलीने कोणीतरी आमच्या वर्ध्याचे कलेक्टर होते ज्यांचं नाव झेड खोबरागडे होतं, त्यांनी अतिशय मेहनत करून मोठ्या कष्टाने शाळेमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन झालं पाहिजे याच्यासाठी आपला सगळा प्रशासकीय अधिकार वापरला. मंत्रिमंडळाने त्याला नकार दिला, पुन्हा पुन्हा त्यांना करावं लागलं आणि शेवटी एकदा त्यांच्या या प्रयत्नाला यश आलं. आज प्रत्येक शाळांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन होते. पण वाचन करण्याचे दोन प्रकार असतात. एक वाचन पारायणी वाचन असते, म्हणजे वाचलं आणि सोडून दिलं, जसे आपल्या घरात सत्यनारायणाच्या कथा होतात, वाचायची त्याचं काही लक्षात घ्यायचं नाही, तशा पद्धतीचं वाचन सुरू होऊ नये म्हणून त्याबरोबर प्रत्येक वर्गाला निदान जे नागरिक होऊ इच्छितात अशा 16-17 या 2 वर्षातील विद्यार्थ्यांना भारताच्या संविधानाची सगळी रूपरेषा माहीतच असली पाहिजे. संपूर्ण संविधान त्याला माहीत असलं पाहिजे, तरच तो भारतीय नागरिक म्हणून आपल्या मतदानाचा हक्क मोठ्या विचारपूर्वक बजावेल. गेल्या 73 वर्षात एवढ्या निवडणुका झाल्या, परंतु 85% लोकांनी जे मतदान केलं ते आपल्या सत्सद विवेक बुद्धीला अनुसरून केलेलं नाही, असेच रिझल्ट येतात. कोणी जातीच्या नावावर मतदान केलेलं आहे, कोणी हा पक्ष खराब आहे म्हणून या पक्षातला कोणताही माणूस असू द्या त्याला मतदान केलेलं आहे, सरंजामदारी पद्धतीने मतदान केलेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम आपण आज भोगत आहोत. विशेषतः महाराष्ट्रातले मराठे त्यांच्यावरती वेळ आलेली आहे. जेव्हा की महाराष्ट्रातल्या मराठ्यांमध्ये 1960ला महाराष्ट्र स्वतंत्र झाला, तेव्हापासून तर आजपर्यंत सगळ्यात जास्त मुख्यमंत्री पद कोणी उपभोगली आपल्या लक्षात येईल. मराठ्यांचीच सत्ता महाराष्ट्रात आहे. मग ज्या महाराष्ट्रात मराठ्यांची सत्ता आहे त्या मराठ्यांवर रिझर्वेशन मागण्याची पाळी यावी, गरिबी हलाखीची जिंदगी जगण्याची पाळी यावी, त्यांच्यावर एवढं 18 विश्व दारिद्र्य यावं, यासारखं या लोकांचं दुर्दैव नाही. कारण त्यांनी ज्या लोकांना निवडून दिलं त्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना मानलं नाही. ज्या लोकांना निवडून दिलं त्यांनी संविधान मानलं नाही. मतदानाच्या वेळी फक्त मतदानाच्या कार्यकाळात मतदाराच्या घरी जावं आणि त्याला काय करायचं ते करायचं आणि बस पुन्हा 5 वर्ष. ही अतिशय वाईट आणि भीषण गोष्ट आहे. या भीषण गोष्टी जर अशाच चालू राहिल्या तर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान भाषणाच्या निमित्ताने जो देशाला इशारा दिला, देशातील प्रत्येक नागरिकाला इशारा दिला, देशातील राजकारणात काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला दिला, तो आपण आतापर्यंत लक्षात घेतला नाही. काय म्हणाले बाबासाहेब त्याच्यात, आपण ते वाचलं पाहिजे. मी वाचायला सुरुवात करतो, तुम्ही ऐका. संविधानाचे मुद्दे, त्याची स्पष्टीकरण, त्याची मांडणी, त्याचं खंडन मंडन झाल्यानंतर शेवटच्या परिच्छेदात बाबासाहेब असं म्हणतात की या ठिकाणी मी माझे भाषण संपविले असते, परंतु माझे मन देशाच्या भवितव्याबाबत इतके चिंताग्रस्त आहे की त्या संबंधातील माझी मते व्यक्त करण्यासाठी मी या प्रसंगाचा उपयोग करावा असेच मला वाटते. 26 जानेवारी 1950ला भारत एक स्वतंत्र राष्ट्र होईल. त्याच्या स्वातंत्र्याचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवील की पुन्हा गमावून बसेल? हा विचार माझ्या मनात प्रथम उभा राहतो. असे नाही की भारत यापूर्वीही कधी स्वतंत्र नव्हता. मुद्दा हा आहे की त्याने असलेले स्वातंत्र्य एकदा गमावलेले आहे. तो पुन्हा दुसऱ्यांदा ते गमविल का? भवितव्याबाबत हाच विचार मला सर्वाधिक चिंताग्रस्त करतो. भूतकाळात भारताने केवळ आपले स्वातंत्र्य गमावले असे नव्हे, तर ते देशातील काही लोकांच्या बेईमानी आणि विश्वासघातामुळे गमावले गेले, ही वास्तविकता मला अधिक अस्वस्थ करते. मोहम्मद बिन कासिमने सिंध प्रांतावर आक्रमण केले, त्यावेळी 10 राजाच्या सैनिक अधिकाऱ्यांनी मोहम्मद बिन कासिमच्या हस्तकांकडून लाचा स्वीकारल्या आणि आपल्या राजाच्या बाजूने लढण्याचे नाकारले. मोहम्मद घोरीला भारतावर आक्रमण करण्याचे निमंत्रण देणारा जयचंद होता आणि त्याने त्याला पृथ्वीराज विरुद्ध लढण्यासाठी स्वतःच्या आणि सोळंकी राजांच्या मदतीचे आश्वासन दिले. जेव्हा शिवाजी हिंदूंच्या मुक्तीसाठी लढत होता त्यावेळी इतर मराठा सरदार आणि त्याचे राजपूत राजे मोगल सम्राटाच्या बाजूने युद्ध लढत होते. जेव्हा शीख राज्यकर्त्यांचा निपात करण्याचा प्रयत्न इंग्रज करीत होते
तेव्हा त्यांचा प्रमुख सेनापती गुलाब सिंह शांत बसला आणि शिखांचे राज्य वाचविण्यासाठी त्यांनी शिखांना कोणतीच मदत केली नाही. 1857ला भारतातील बहुतांश भागांनी इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य युद्धाची घोषणा केली. तेव्हा शीख बघ्याच्या भूमिकेतून त्या घटनेकडे पाहत राहिले. इतिहासाची ही पुनरावृत्ती होईल काय, याच विचाराने मी चिंताग्रस्त झालो आहे. जातींच्या आणि संप्रदायांच्या स्वरूपातील आपल्या जुन्या शत्रूंसोबत भिन्न आणि परस्पर विरोधी विचार प्रणाली असणाऱ्या बऱ्याच राजकीय पक्षांचीही आता भर पडणार आहे. या वास्तव्याच्या जाणीवेने मी अधिक चिंतातूर झालो आहे. भारतीय लोक आपल्या तत्वप्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा तत्वप्रणालीला मोठे मानतील मला माहित नाही. परंतु एवढे मात्र निश्चित की जर पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित ते कायमचे घालविले जाईल. या संभाव्यतेविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध असायलाच हवे. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे. 26 जानेवारी 1950ला भारत एक लोकसत्ताक देश होईल. तो या अर्थाने की भारतात त्या दिवसापासून लोकांनी बनविलेले आणि लोकांसाठी असलेले सरकार प्राप्त होईल. तोच विचार माझ्या मनात येतो की या लोकसत्ताक संविधानाचे काय होणार. हा देश ते अबाधित ठेवण्यासाठी समर्थ राहील की पुन्हा तो ते गमावून बसेल. माझ्या मनात येणारा हा दुसरा विचार आहे आणि पहिल्याप्रमाणेच तो मला चिंतातूर करणारा आहे. भारताला लोकशाही म्हणजे काय हे माहीत नव्हते असे नाही. एक काळ असा होता की भारत ही गणराज्यांनी भरगच्च होता आणि जिथे कुठे राजेशाही असेलच तर ती एकतर निवडलेली किंवा सीमित असायची. त्या प्रणाली कधीही अनिर्बंध नव्हत्या. भारताला संसद किंवा संसदीय प्रणाली माहीत नव्हते असे नाही. बौद्ध भिक्खू संघाच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते की त्यावेळी केवळ संसदच होती असे नव्हे, संघ हे दुसरे काही नसून संसदच होते. तर आधुनिक काळाला परिचित असलेल्या संसदीय कार्यप्रणालीचे सर्व नियम संघाला माहीत होते आणि त्यांचे ते पालन करीत होते. बसण्याच्या व्यवस्था, विधेयक मांडण्याचे नियम, ठराव, कामकाजासाठी आवश्यक असलेली किमान संख्या, पक्षप्रतोदाने आदेश काढणे, मतमोजणी, मतपत्रिकेद्वारे मतदान करणे, कपात सूचना, नियमितता, न्यायव्यवस्था इत्यादी बाबत त्यांच्याजवळ नियम होते. संसदेच्या कामकाजाचे हे नियम बुद्धाने संघाच्या सभेसाठी उपयोगात आणले असले तरी देशात त्या काळी कार्यरत असलेल्या राजकीय विधिमंडळांच्या नियमावलीतूनच त्यांनी ते स्वीकारले असले पाहिजे. ही लोकसत्ताक पद्धती भारताने गमावली. पुन्हा दुसऱ्यांदा ती तो गमावणार आहे का मला माहित नाही. परंतु भारतासारख्या देशात हे सहज शक्य आहे की लोकशाही प्रदीर्घ काळपर्यंत उपयोगात नसल्यामुळे ती अगदीच नवीन भासण्याची शक्यता आहे. जिथे लोकशाहीने हुकुमशाहीला स्थान देण्याचा धोका आहे हे सहज शक्य आहे की नव्यानेच जन्माला आलेली लोकशाही आपले बाह्य स्वरूप सांभाळेल परंतु प्रत्यक्षात ती हुकुमशाहीला स्थान देईल. जर प्रचंड बहुमत असले तर दुसरी शक्यता वास्तवात येण्याचा फार मोठा धोका आहे. केवळ बाह्य स्वरूपातच नव्हे तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल तर त्यासाठी आपण काय करायला हवे. माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गाचीच कास धरली पाहिजे. याचा अर्थ हा की क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णतः दूर सारला पाहिजे. याचा अर्थ कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या मार्गांना आपण दूर ठेवले पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट पूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा दुसरा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता. त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते. परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गाचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारू तेवढेच ते आपल्या हिताचे होईल. दुसरी महत्वाची गोष्ट जिचे पालन केले पाहिजे ती अशी आहे की लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेल्या सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्याच्या मते लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये.
तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करील. संपूर्ण आयुष्य देश सेवेसाठी व्यतीत केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही, परंतु कृतज्ञता व्यक्त करणाऱ्यालाही काही मर्यादा असल्या पाहिजेत. आयरिश देशभक्त डॅनियल ओ कॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. कोणतीही स्त्री स्वतःच्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणताही देश स्वतःच्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. इतर देशांच्या तुलनेत भारताला हा सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे. कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूती पूजा ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल, परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायला हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू नाही शकणार. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवन तत्वे म्हणून मान्यता देतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचा एका त्रयींची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही, समता स्वातंत्र्यापासून वेगळी करता येत नाही, तसेच स्वातंत्र्य आणि समता ही बंधुभावापासून वेगळी करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे. स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वाभाविकरित्या अस्तित्वातच राहणार नाहीत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेची गरज भासेल. भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णतः अभाव आहे. ही वस्तुस्थिती मान्य करूनच आपण सुरुवात केली पाहिजे. त्यापैकी एक आहे समता. सामाजिक क्षेत्रात आपला भारतीय समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारित आहे. याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर बाकीचे निकृष्ट अवस्थेत असतात. आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काहींजवळ गडगंज संपत्ती आहे तर काही लोक घृणास्पद दारिद्र्यात जगतात. 26 जानेवारी 1950 आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे समता राहील, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारीत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाहींची संरचना उद्ध्वस्त करून टाकतील. आपल्यात उणीव असलेली दुसरी बाब म्हणजे बंधुत्वाचे तत्व आपण मान्य करणे ही होय. बंधुत्व म्हणजे काय? जर भारतीय लोक एक असतील तर सर्व भारतीयांमध्ये बंधुत्वाची समान भावना असणे हे होय. हे तत्व सामाजिक जीवनात एकता आणि एकजिन्सीपणा प्राप्त करून देते. ही बाब प्राप्त करणे कठीण आहे. ती किती कठीण आहे हे संयुक्त राष्ट्र अमेरिकेविषयी जेम्स ब्राइसने त्याच्या अमेरिकन कॉमनवेल्थ या खंडात सांगितलेल्या गोष्टीवरून कळून येते. ब्राइसच्या शब्दात मी उद्धृत करू शकतो. ती घटना अशी: काही वर्षापूर्वी अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चच्या त्रैवार्षिक अधिवेशनात त्यांच्या सामुदायिक प्रार्थनेबाबत फेरबदल करण्याचा प्रसंग आला. प्रार्थना लहान वाक्यांची करून त्यात लोकांसाठी असलेल्या प्रार्थनेचा समावेश करणे योग्य होईल असा विचार व्यक्त करण्यात आला आणि न्यू इंग्लंडच्या प्रमुख धर्मोपदेशकाने पुढील शब्द सुचविले: हे प्रभो, आमच्या राष्ट्राला आशीर्वाद दे. उत्स्फूर्तपणे ते त्या दिवशी मान्य करण्यात आले. त्या वाक्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा विचार करण्यात आला. धर्मोपदेशकाव्यतिरिक्त अनेकांनी राष्ट्र या शब्दावर आक्षेप घेतले. त्यांच्या मते या शब्दामुळे संपूर्ण राष्ट्राचे ऐक्य प्रत्यक्षात नसले तरी स्पष्टपणे सूचित होते. त्यामुळे तो शब्द गाळण्यात आला आणि हे प्रभो, या संयुक्त राज्यांना आशीर्वाद दे या शब्दाचा स्वीकार करण्यात आला.
ही घटना घडली त्यावेळी अमेरिकेतील लोकांमध्ये एकत्वाची भावना इतकी कमी होती की आपण एक राष्ट्र आहोत असे अमेरिकेच्या लोकांना वाटत नव्हते. जर अमेरिकेच्या लोकांमध्ये आपण एक राष्ट्र आहोत ही भावना निर्माण होऊ शकली नाही, तर भारतीयांनी आपण एक राष्ट्र आहोत हे समजणे किती कठीण आहे हे कळून येईल. मला ते दिवस आठवतात जेव्हा राजकारणाने प्रेरित लोकांना भारतीय लोक या शब्दाची चीड येत असे. भारतीय राष्ट्र म्हणणे ते पसंत करीत. मी या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल. हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल? सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल. त्यानंतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचे महत्त्व आम्हाला कळेल आणि आमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कोणत्या मार्गाचा आणि कोणत्या उपायांचा अवलंब करावा याचा आम्ही गांभीर्याने विचार करू शकू. या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे. अमेरिकेतील लोकांना जेवढे कठीण होते त्यापेक्षा कितीतरी पटीने कठीण आहे. अमेरिकेत जातीची समस्या नाही, भारतात जाती आहेत. जाती ह्या राष्ट्रविरोधी आहेत. पहिली गोष्ट, त्या समाज जीवनात विभागणी करतात. त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या जातींमध्ये मत्सर आणि तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केलीच पाहिजे. राष्ट्र निर्मितीनंतरच बंधुत्व वास्तवात पाहायला मिळेल. बंधुत्वाशिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगांच्या वरवरच्या थरांसारख्या केवळ बाह्य देखावा ठरेल. आपल्या समोर असलेल्या अवघड जिकिरीच्या कामाबद्दल माझ्या ह्या प्रतिक्रिया आहेत. काहींना त्या कदाचित फार आनंददायी वाटणार नाहीत. या देशात राजकीय सत्ता मुठभर लोकांची मक्तेदारी राहिली आहे आणि बहुतांश लोक केवळ ओझे वाहणारे प्राणीच नव्हे तर भक्ष्यस्थानी असलेले प्राणी झाले आहेत. हे कोणालाही नाकारता येणार नाही. या मक्तेदारीने त्यांना केवळ विकासाच्या संधीपासूनच वंचित ठेवले असे नव्हे तर मानवी जीवनाचे महत्त्व कळणारही नाही इतका त्यांचा निप्पात केला गेलाय. हे पददलित वर्ग त्यांच्यावर होत असलेल्या हुकुमतीला कंटाळले आहेत. स्वतःच राज्य करण्यासाठी ते आतुर झालेले आहेत. पददलित समाजातील लोकांमध्ये निर्माण झालेल्या या तीव्र आकांक्षा वर्ग संघर्ष आणि वर्ग युद्ध होणे इतपत वाढू देता कामा नये. त्याचा परिणाम घर दुभंगण्यात होईल. तो निश्चितपणे विनाशकारी दिवस असेल. अब्राहम लिंकन यांनी समर्पकरित्या म्हटल्याप्रमाणे दुभंगलेले घर अधिक काळपर्यंत टिकू शकत नाही. त्यांच्या आकांक्षाच्या पूर्तीसाठी जेवढ्या लवकर त्यांना संधी उपलब्ध करून देता येतील तेवढे मुठभरांच्या हिताचे, देशांच्या हिताचे, त्यांच्या स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ आणि त्यांच्या लोकसत्ताक संरचना टिकवून राहण्यासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात समता आणि बंधुत्व प्रस्थापित करण्यानेच हे शक्य होणार आहे. त्यामुळेच त्यांच्यावर मी इतका भर दिलेला आहे. मी सभागृहाला अधिक थकवू इच्छित नाही. स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही. यापुढे जर काही वाईट घडले तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कोणालाही दोषी धरता येणार नाही. अनुचित घटना घडण्याचा फार मोठा धोका आहे. काळ वेगाने बदलतोय. आपले लोक सुद्धा नवनवीन विचार प्रणालींचा मागोवा घेत आहेत. लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागलाय. आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची ते चिंता करणार नाहीत. ज्या संविधानात आपण लोकांचे लोकांकरता निवडलेले शासन या तत्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत हे आपण ओळखले पाहिजेत, जेणेकरून लोकांनी निवडून दिलेल्या सरकारांच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकाराला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हा एकच मार्ग आहे. दुसरा अधिक मार्ग यापेक्षा चांगला मला दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण, या भाषणातला प्रत्येक वाक्य, त्याचा प्रत्येक शब्द आपण जरा गंभीरपणे विचारात घ्यायला हवा आणि विचार करायला हवा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जाती भारतात आहेत आणि जाती ह्या राष्ट्रविरोधी आहेत. अजूनही आपल्या देशामध्ये राष्ट्रविरोधी जाती आहेत. जाती जातीची समानता झाली नाही. काल परवापर्यंत कुणबी आणि मराठे एक होते. जसं मंडल आयोग लागू झाला आणि कुणबी आणि मराठे वेगळे झाले. आपल्या लक्षातच येत नाही की हे कशामुळे झालंय. आपण थोडासा विचार केला पाहिजे की हे कोण करतंय. मग आपण चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा विचार करूया.
आपल्या देशामध्ये वैदिक संस्कृतीने म्हणजे ब्राह्मण व्यवस्थेने चातुर्वर्ण्य दिली आहे. ही चातुर्वर्ण्य व्यवस्था काय आहे? तर सगळ्यात वरच्या स्थानावर, उच्च स्थानावर ब्राह्मण आहे. त्याला सगळे अधिकार आहेत. तो जे म्हणेल ते खरं. आणि एवढी पंचायत आहे की मला मुलगा झाला तर त्याचं नाव काय ठेवायचं हे मी त्याला जाऊन विचारेल. मला लग्न करायचं आहे, कोणता मुहूर्त काढा हे मी त्याला जाऊन विचारेल. एवढंच कशाला, आता वर्ल्ड कप झाला आहे क्रिकेटचा एवढा मोठा, हजारो लोकांनी त्याचं जल्लोष करायचं ठरवलं आणि यांनी काय केलं? होम हवन यज्ञ आणि सगळे ब्राह्मण बसले आपले ज्योतिष्य सांगत आणि सगळे सांगायला लागले की नाही नाही आता भारत जिंकणार आहे. त्याच्यावर इतका करोडो रुपये खर्च, इतक्या ब्राह्मणांना पुढे घेतलं. हे कशाचं लक्षण आहे? याचा अर्थ आपण अजूनही ब्राह्मणांचा ऐकतो, आपण आपल्या डोक्याचा वापर करत नाही. कारण एका ठिकाणी म्हटलंय रामदासाने, जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तिही लोकी श्रेष्ठ. तो तिन्ही लोकात श्रेष्ठ आहे आणि आपण ते मान्य करत आहोत. हे केव्हा आपल्याला कळेल? हे कळत नाही. ज्या मराठाच्या आरक्षणाचा मुद्दा कोणी उचलून काढला? आपल्या देशामध्ये ज्यावेळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी ब्राह्मण मुख्यमंत्री होता त्यावेळी हा मुद्दा निघाला ना. एवढेच जाऊ द्या, मंडल आयोगाच्या वेळी ज्यावेळी अण्णा पाटील नावाच्या माणसाने मराठ्यांना आरक्षण द्यावं म्हणून बोंब उडवली, त्यावेळी शरद पवार नावाचे ग्रस्त मुख्यमंत्री होते, मराठाच होते ना. त्यांनी का नाही केलं त्यावेळी? आणि मराठे हे आता मागासवर्गीय आहेत हे ठरवायसाठी त्यांना कुणबी म्हणून दाखले द्या. कोणत्या आधारावर दाखले देणार? म्हणजे इतिहासात पाहायचं, इतिहासात मराठा शब्द तरी आहे का? मराठा ही जात तरी आहे का? जरा इतिहासाचं वाचन करूया आपण, महाराष्ट्राचं वाचन करूया. आपल्या लक्षात येते की इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये, 6व्या शतकामध्ये कुवलय माल्ला नावाचा एक मराठी ग्रंथ आला. प्राकृत त्याचं नाव, प्राकृतमध्ये ग्रंथ आला. त्यांनी मराठीची व्याख्या केली की मराठी कोणाला म्हणायचं? तो म्हणतो दिन्नले गहिल्ले हुल्लविरे तत्त मरहटे. म्हणजे जे आपल्या वाणीतून दिले, घेतले, प्रामाणिक केले त्यांना मराठी म्हणायचं. म्हणजे देण्या घेण्याचा सामंजस्याने व्यवहार करतात, एकमेकाचा सन्मान करतात, त्यांना मराठी म्हणायचं. आणि ह्या मराठीची नीव कोणी घातली? महाराष्ट्राच्या जवळ श्रवण बेळगोळ नावाचा एक गाव आहे, तिथे एक किल्ला आहे. त्या किल्ल्यावर मराठीत प्राकृतमध्ये लिहिलेलं आहे की श्री गंगराये सुत्ताले करविले, श्री चामुंडराये करविले. या देशाचा, महाराष्ट्राचा राजा चामुंडराय होता आणि त्याचा जो सेवक होता प्रधान गंगराजा, त्यांनी ही मराठी भाषा वाढली. 12व्या शतकात महानुभाव पंथ आला आणि महानुभाव पंथातला मराठी गद्यातला पहिला चरित्र ग्रंथ आला, लीळा चरित्र, जो माईम भटाने लिहिला. त्याच्यामध्ये लिहिलंय की जा तुमच्या महाराष्ट्राबाहेरी. महाराष्ट्र हा महारांचा आहे. हे महार कोण आहेत? आणि इतिहास सांगतो बाबासाहेब आंबेडकरांचं शूद्रपूर्वी कोण होते आणि अनटचेबल वाचायला पाहिजे. महार आणि मराठे एकच आहेत, म्हणून त्यांची आडनावं एक असतात. अजूनही त्यांचे दैवक एकच होते, त्यांचे गोत्र एकच होते. मग हे वेगळे कसे झाले? हे ब्राह्मणांच्या सांगण्यावरून गावात बसले आणि ब्राह्मणांच्या याच्यावर त्यांना गादी मिळाली का? तर ते क्षत्रिय झाले. मग ब्राह्मण, मराठे क्षत्रिय आहेत, ब्राह्मण सर्वोच्च पदावर आहेत. मग या मराठ्यांनी या देशाचं, या गावाचं रक्षण करायला नको? जर तुमचे 18 पैकी 13 मराठा मुख्यमंत्री असतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या सर्व जाती जमातीवर लक्ष द्यायला नको? विशेषतः त्यांच्या जाती जमातीवर लक्ष द्यायला नको? हे का नाही करत असं? कारण ते वरच्या लोकांचं ऐकतात आणि वरचे लोक तुमच्या आपसामध्ये भांडणं लावून देतात. हा असाच प्रयोग झाला. पहिल्यांदा जेव्हा दलितांना रिझर्वेशन मिळालं त्यावेळी दलितांच्या विरोधात कुणब्यांना लावून दिलं. मग कुणब्यांचा रिझर्वेशन मिळालं, आता कुणब्यांना मराठ्यांच्या विरुद्ध लावून दिलं. मग आता धनगरांना लावून दिलं. आणि हे आताचीच गोष्ट नाही, सगळ्या भारतामध्ये क्षत्रिय जे आहेत, जे महाराष्ट्रात मराठे म्हणून गणले जातात, तेव्हा मराठा ही जात नाही. मग शिवाजी महाराजांना बघा, शिवाजी महाराजांनी मराठा हा शब्द अभिमानाने उच्चारला असं आपण म्हटलं जातो, पण तिथे काय म्हटलंय? तिथे म्हटलंय महाराष्ट्रात राहणारा मावळा. या मावळ्यामध्ये सगळे महाराष्ट्रातले 18 पगड जातीचे लोक शिवाजी महाराजांच्या कार्याला उत्स्फूर्तपणे दाद देत असत. मुसलमान सरदार सुद्धा महाराजांनी जवळ केले आणि ज्या मराठ्यांनी बेईमानी केली त्या मराठ्यांना महाराजांनी त्यांची जागा दाखवली. मग बेईमानी करणारे कोण? जे पदावर बसतात तेच बेईमानी करू शकतात. आज पदावर कोण आहेत त्यांना काय म्हणायचं? आणि पहा गंमत कशी आहे की संसदेमध्ये सांगितलं जातं, सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं जातं, कायद्यामध्ये सांगितलं जातं की जर 5 वर्षाचाच कार्यकाल असेल तर त्या जो कोणता खटला असेल त्याचा निर्णय 5 वर्षाच्या आत निकाली लागला पाहिजे.
मग एखाद्या जातीचं खोटं प्रमाणपत्र आमचा एखादा खासदार देतो आणि त्याची पूर्ण टर्म 5 वर्ष निघून जाते तरी त्याचा निकाल लागत नाही, म्हणजे तो पद उपभोगतो ना, मग त्याला पुढे त्याचे बेनिफिट्स मिळणार. ही व्यवस्था आहे, ही व्यवस्था बेईमानीची व्यवस्था आहे. आज बेईमानांचं राज्य आहे. एवढी बेईमानी आहे. आणि व्यक्तिपूजा केवढी. भारताची संसद ही भारतीयांची आहे ना, एका व्यक्तीच्या नावाने कशी काय मुमकिन आहे. अमका माणूस आहे तो मुमकिन आहे. आणि तो भारताचं संसद भवन नवीन उभारतो. ज्या नवीन उभारण्याच्या संसद भवनामध्ये भारतीय संसदेप्रमाणे, भारतीय संविधानाप्रमाणे राष्ट्रपती हा देशाचा पहिला नागरिक आहे, त्याची तिथे जायला पाहिजे. का नाही गेल्या राष्ट्रपतीला? कारण ती महिला आहे, कारण ती अनुसूचित जमातीची आहे. हे कुठल्या कुठल्या लोकशाही तंत्रात बसतं, हे आपण तपासलं पाहिजे. म्हणून अलीकडे हे का होतं याचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की ज्या पद्धतीनं या देशातील लोकशाही यंत्रणा जी पूर्वी होती गणराज्यांमध्ये, जी पूर्वी होती भिक्षू संघांमध्ये, ती पुष्यमित्र शुंग नावाच्या राजाने जशी मोडून काढली, त्या पद्धतीचं षडयंत्र आता गेली 10-20 वर्षापासून सुरू आहे. तुमची शिक्षण पद्धती पूर्ण कोलॅप्स करून टाकलेली आहे. जेव्हा की बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामध्ये 45व्या कलमाप्रमाणे 14 वर्षापर्यंतच्या सगळ्या मुलांना खाजगी मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे, ही सरकारांची जबाबदारी आहे, हा क्लॉज होता. याचा अर्थ भारताचं शिक्षण, भारतातील मुलांचं हे संपूर्णपणे पूर्ण करण्याची वयाच्या 14व्या वर्षापर्यंत ही शासनाची जबाबदारी आहे. शासनाने ही आपली जबाबदारी का काढून टाकली? खासगी शाळा उभारल्या आणि त्यांना आरटीईचा कायदा लावला. आरटीईच्या कायद्याप्रमाणे 25% जागा त्यांना फ्री द्यायला सरकार देईल, सरकार त्याचे पैसे देईल आणि 8-8, 9-9 वर्ष त्याचे पैसे पेंडिंग राहतात, कोर्ट कचेऱ्या होतात, न्यायालयात निर्णय जातात, तरी हे सरकार काहीच करत नाही. सरकार कोण आहे? भारतीय संविधानाप्रमाणे आता आपण सरकारची व्याख्या बदलवली पाहिजे. बाबासाहेबांनी म्हटलं की इथं सरकार कोण आहे? जो मतदान करतो तो मतदार या देशाचं सरकार असला पाहिजे. त्याच्या प्राधान्याने, त्याच्या हिताने हा नियम झाला पाहिजे. ते जर होऊ शकत नसेल तर आपल्या देशामध्ये संविधान वाचणार नाही. हे कितीही संविधानाचा सन्मान आम्ही करत असू, पण संविधान माहीतच नाही ना. मी माझ्या अभ्यासात सांगतो की भारतामध्ये एवढी विद्यापीठ आहे, पण कोणत्याही विद्यापीठामध्ये भारतीय संविधान पूर्णपणे अभ्यासाला नाही. कोणत्याही विद्यापीठाच्या आतापर्यंत PhDच्या प्रबंधामध्ये भारतीय संविधानाप्रमाणे त्या देशाचं राज्य वागतंय का याचं संशोधन झालं नाही. कोणत्याही महाविद्यालयामध्ये किंवा विद्यापीठामध्ये संशोधनाच्या शोध निबंधामध्ये भारताचं संविधान या देशामध्ये या आमदारांनी, या मंत्र्यांनी, या मुख्यमंत्र्यांनी कसं अपयशी केलं त्याचं संशोधन झालं नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे ना, ते एका दलितांनी लिहिलेलं हे आमच्या डोक्यातून जात नाही. कारण आम्ही जातीनिविष्ट लोक आहोत, आम्ही माणसं थोडीच आहोत. आमचं माणूस पण आमच्या जातीमध्ये आम्ही गुरफटवून टाकलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय वाचायचं? 73 वर्षात जर या देशाचा आमदार संविधान नीट वाचत नाही, त्याचं इम्प्लिमेंट करताना तो बोलत नाही, बहुमताचं राज्य आहे असं सांगत आहे. भारताच्या संसदेमध्ये किती बहुजन समाजाचे खासदार आहेत? एक खासदार सुद्धा बोलत नाही. आणि कोणीतरी 2 लोक येतात आणि बस 2 लोकांसाठी काम करतात, झालं संविधान, झाली घटना. आणि वाईट याच्याही पेक्षा गंमत आहे की जी न्याय व्यवस्था आहे, जी या देशाच्या प्रत्येक माणसासाठी न्याय असेल, विषय कोणता, आणि न्यायाधीश वकील लोक जे श्रेष्ठ वकील आहे, करोडो रुपयांनी आपली वकील फी घेतात, ते काय बोलतात? नको असलेले पुढचट प्रश्न विचारतात. आणि ज्या मतदारांनी ज्या विषयासाठी, ज्या पक्षासाठी तुम्हाला निवडून दिलेला आहे, तुम्ही तो पक्ष बदल करता. काकाचा पक्ष फोडून पुतण्या बाहेर होतो, हिंदू हृदय सम्राट या नावाने दुसरा एक मराठा बाहेर येतो आणि पक्ष स्थापतो, विरोधी पक्षात राहतो. म्हणजे विरोधी पक्षातही तोच पक्ष आणि सत्ताधारी पक्षातही तोच पक्ष. ही काय भानगड आहे? हे आपल्या देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याचं लक्षण नाही आहे. ही लोकशाहीसाठी भारतीय संविधानाशी बेईमानी करणाऱ्या लोकांचं सरकार आलेलं आहे. आणि ज्याला निर्णय देण्याचा अधिकार आहे तो सभापती आपला वेळखाऊ धोरण करतो. जो विषय अतिशय किचकट आहे, आता इतके वर्ष समजा ते उद्या अवैध ठरलं सरकार, मग त्यांनी केलेले एवढे सगळे खर्च हे अवैध झाले ना, त्याची जबाबदारी कोण घेईल? त्याची जबाबदारी सभापतीने घ्यावी आणि तो सगळा खर्च त्यांनी भरून द्यावा, त्याच्या पक्षाने भरून द्यावा. पण हे होत नाही. आपल्या देशामध्ये लोकशाहीचा गंमतशीरपणा सुरू आहे, मजाक सुरू आहे. शिक्षणामध्ये मजा. भारताच्या संविधानात आणि जगाच्या संविधानामध्ये 3च गोष्टी माणसाच्या हिताच्या ठेवलेल्या आहेत. पहिल्या नंबरवर त्याचं शिक्षण आहे. आपल्या देशातल्या नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे आम्ही शिक्षण गाळून टाकलंय. आता आम्हाला अभ्यासाला रामायण, महाभारत आणि पुराण येतील.
मग वैज्ञानिक दृष्ट्या काय होईल? आता आम्हाला शिकवलं जाईल की हा त्या अमक्या वेळी आमच्याकडे तुकारामाला आम्ही पुष्पक विमान पाठवलं होतं, तो पहिला शोध आहे. आमच्याकडे ते होईल की आम्ही आता प्लास्टिक सर्जरी आमच्या वेळी केली, आमच्या शंकराच्या मुलाला गणपतीला आम्ही दुसरं तोंड लावलं, ते प्लास्टिक सर्जरी झाली, ते आता आम्हाला शिकवायला येणार आणि नव्या शैक्षणिक धोरणात. आणि जर तुमच्या संख्या जातीच्या संख्या आहेत तर ज्या जातीची जितकी जास्त संख्या आहे त्या लोकांनी राज्य करायचं ना. ज्या जातीची संख्या 3.5% आहे त्या लोकांच्या 90 पैकी 83 लोक एकाच जातीचे राहतील, ते काय तुम्हाला न्याय देतील? आणि बाकीचे जे सगळे आहेत प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, ते जर वरच्याच माणसाच्या मनाने ऐकतील आणि तो माणूस काल खोटं बोलतो, परवा दुसरं खोटं बोलतो आणि आपल्याला भुलवतो, ती यंत्रणा राहील? ती यंत्रणा नाही राहणार. आणि मग मला आठवतं की या देशामध्ये जी व्यवस्था शोषणाची ज्या लोकांनी आणली, त्यांना जेव्हा जेव्हा लक्षात आलं की आपली शोषण व्यवस्था ही या कारणाने संपेल, त्यावेळी ते प्रतिज्ञा करतात की आपली शोषण व्यवस्था, आपलं वर्चस्व, आपली श्रद्धा, आपली देवदेविता ह्या जिवंत राहिल्या तरच आपण जिवंत राहू, तरच आपल्या पिढ्या जिवंत राहतील. हा धागा पकडून जेव्हा ते काम करतात तेव्हा ते 100 वर्षाचा विचार करतात. 1925 साली त्यांनी विचार केला की आता इंग्रज लोक या देशामध्ये लोकशाही आणतील, आता इंग्रज लोकांनी या देशातील अस्पृश्यांना माणूस म्हणून जगण्याचा काळ दिलेला आहे, त्यांना शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळे आपलं अस्तित्व धोक्यात येईल. त्या दिवशी ते शपथ घेतात. काय शपथ घेतात? की 100 वर्षात आम्ही ही लोकशाही यंत्रणा खतम करून टाकू. आता काय सुरू आहे भारतात? 100 वर्षे 2025 ला होतील त्यांचे आणि 2025 पर्यंत तुमच्या देशातली लोकशाही संपून जाईल, अराजकाचं राज्य येईल. बाबासाहेब आंबेडकरांचा हा भाषणाचा उतारा मी यासाठीच वाचून दाखवलेला आहे. आणि राहिला रिझर्वेशनचा प्रश्न जो आता करंट आहे, रिझर्वेशन कोण का आणलं पहिल्यांदी? सगळे लोक सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्वेशन आणलं. बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्वेशन आणलं? याच्या आधी रिझर्वेशन नव्हतं का? मग सांगतात नाही शाहू महाराजांनी रिझर्वेशन आणलं. ठीक आहे ना, शाहू महाराजांनी रिझर्वेशन आणलं, त्याच्या आधी रिझर्वेशन नव्हतं का? मग सांगतात महात्मा फुलेंनी रिझर्वेशन आणलं. मग महात्मा फुलेंनी रिझर्वेशन आणलं, त्याच्या आधी रिझर्वेशन नव्हतं का? मग सांगतात शिवाजी महाराजांनी रिझर्वेशन आणलं. मग शिवाजी महाराजांनी रिझर्वेशन आणलं, त्याच्या आधी रिझर्वेशन नव्हतं का? मग खूप आत आत गेलं की लक्षात येतं का रिझर्वेशन कोणी आणलं पहिल्यांदा? तर रिझर्वेशन मनुस्मृती नावाच्या ग्रंथाने मनु महाराजाने पहिल्यांदा आणले या देशात. त्याने रिझर्वेशन ब्राह्मणासाठी 100% रिझर्वेशन दिलं आहे आणि प्रत्येकाच्या जातीप्रमाणे शिक्षा दिलेल्या आहे, जातीप्रमाणे कायदे केलेले आहेत आणि ती व्यवस्था कायम राहावी म्हणून धार्मिक प्रपोगंडा आणि अविद्या म्हणजे डोकंच चालवलं नाही पाहिजे, ही यंत्रणा ज्या व्यवस्थेने निर्माण केली त्या मनु महाराजाच्या मनुस्मृतीने पहिल्यांदा ब्राह्मणांना रिझर्वेशन दिलं. रिझर्वेशनची सुरुवात तिथून झाली. रिझर्वेशन म्हणजे सवलती नव्हे, रिझर्वेशन म्हणजे काही आम्हाला लाच द्या किंवा आम्हाला भीक द्या हे नव्हे. रिझर्वेशन याचा अर्थ आम्हाला त्या व्यवस्थेत आमचं प्रतिनिधित्व पाहिजे, आमचं प्रतिनिधित्व द्याल तर ते रिझर्वेशन होईल. आता मराठा लोक रिझर्वेशन मागतात, ते प्रतिनिधित्व मागतात. राजकारणात त्यांचं आता 80% प्रतिनिधित्व आहे. 288 आमदारांपैकी बहुमताचे मराठा आमदार आहेत. मग कशाला रिझर्वेशन पाहिजे? म्हणजे त्यांना राजकारणात रिझर्वेशन नको. बरं, मराठा सरंजामशाही होते. मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या गावामध्ये 5 मराठे होते ज्यांच्याकडे 200 एकर शेती होती. 5 मराठ्यांकडे माझ्या गावात 200 एकर शेती होत्या. आणि काय करायचे ते शेती? त्यांचे मजूर बिजूर जे दलित समाजाचे अस्पृश्य समाजाचे लोक त्यांच्या शेतावर राबराब राबायचे, सालदारीने राबायचे. आणि हे काय करायचे? मुलीचं लग्न आलं 10 एकर वावर विकून टाक आणि नाच गाण्याचा फड उठव, दारूच्या पार्ट्या कर आणि विकत. असं विकता विकता त्यांची आज अशी परिस्थिती आली की त्यांच्याकडे 2 एकर सुद्धा शेती राहिली नाही. पण अहंकार कायम आहे, मी मराठा आहे. आज माझ्या गावामध्ये जेव्हा मी त्या 5 मराठ्यांच्या नातवांना जेव्हा भेटतो तेव्हा त्यांच्यामधली अजून रीक गेली नाही. ते माझ्याकडे असे पाहतात की अरे हा खूप मोठा झाला, पण हा दलितच होता. ही मानसिकता जोपर्यंत या देशाची जाती व्यवस्था पेरून ठेवी तोपर्यंत या देशामध्ये वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक येणार नाही. संविधानाचं पहिलं विधान, भारतीय प्रियंबल मधलं पहिलं विधान सुद्धा आपण नीट अंमलात आणू शकलो नाही. आम्हाला भारतीय व्हायचं आहे आणि गर्व से कहो हम हिंदू, हिंदू राष्ट्र हिंदुस्तान. अरे हिंदू राष्ट्र हिंदुस्तान, हिंदुस्तानचा अर्थ पहा, हिंदुस्तान या शब्दाची व्युत्पत्ती पहा, हिंदू हा शब्द पहिल्यांदा कोणी वापरला, तो कोणत्या अर्थाने वापरला ते पहा. हे सगळं इतिहासात आलेलं आहे ना. आणि मग तुम्ही सांगता नाही नाही हिंदू, आम्ही हिंदू आहोत, हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, म्हणजे हिंदू आहोत हिंदुत्व वेगळं आहे, अशी बखलासी करतात. कशाला ह्या सगळ्या गोष्टी करता? जे आहे ते स्वीकारा ना. आणि मग तुमच्या लक्षात येईल की ही मानसिकता कोणी आपल्या डोक्यात भरवली, ती एकदा विवेकाचा जागर वाढवा आणि करा. दुसरं असं आहे की आम्ही भारताचे लोक आहोत असं म्हणा ना.
भारताचे लोक आपण म्हणतच नाही, आम्ही हिंदुस्थानचे लोक, बोलताना हिंदुस्थान शब्द वापरतो. ठीक आहे ना, मग हिंदुस्थानात तर काय मुसलमान राहत नाहीत, हिंदुस्थानात काय बौद्ध राहत नाहीत, हिंदुस्थानात काय शीख राहत नाहीत, आणि ते आतापर्यंत एकमेकाशी गुण्यागोविंदाने राहत नव्हते, राहत होते ना. मग हे आता कशाला आलंय? माझा एवढा तडतडाट यासाठी होतोय मित्रो, की मला पुढचं भविष्य दिसत आहे की 2025 नंतर या देशामधली माणसं एकमेकाशी अशी भांडतील आणि शेवटी एखादा पुष्यमित्र शृंग येईल आणि तो या अशा लोकांच्या हत्या करेल. माझं सत्याचं हत्या नावाच्या पुस्तकामध्ये हत्या कशी केली जाते, काय केली जाते हे मी लिहिलं आहे. आणि जी माणसं माणुसकीचा संदेश देतात, जी माणूस म्हणून जगण्यासाठी आपली कृती प्रवणता सांगतात, आपला विचार सांगतात, त्या माणसांच्या हत्या केल्या जातात. आणि दुर्दैव असं आहे, अशा हत्या करणाऱ्या माणसांची, त्यांच्या संघटनांची कुणी सुद्धा दखल घेत नाही. काय व्यवस्था आहे? मला तर बाळासाहेब आंबेडकरांचे म्हणजे मानले पाहिजे उपकार, का महाराष्ट्रामध्ये ज्या दलितांवर, दलित स्त्रियांवर, ज्या दलित पोरांवर अन्याय झाले ते करणारे मराठा समाजाचे लोक होते. मग गलमगावचं प्रकरण घ्या, आता बेडक गावाचं प्रकरण घ्या, बोंडार या गावाचं प्रकरण घ्या, हे अन्याय करणारे कोण लोक होते? आर्वीचं प्रकरण घ्या, हे कोण लोक होते? हे सगळे मराठा समाजाचे लोक होते जे दलितांवर अन्याय करत आहेत, अस्पृश्यांवर अन्याय करत आहेत, थोडक्यात बुद्धांवर अन्याय करत आहेत. तरीही आमच्यातला एक माणूस बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार असं म्हणतो की नाही, आपण मराठ्यांच्या आरक्षणासाठी सुद्धा लढलं पाहिजे. ही माणुसकी, ही बंधुभावना तुमच्यामध्ये केव्हा येईल? मनोज जरांगे पाटील जेव्हा असं म्हणतो की आमच्यापेक्षा खालच्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं, याच्यासारखं दुर्दैव नाही, आणि तो आता मराठ्यांचा नेता होणार आणि आपण त्याला स्वीकारणार. हे सामान्य लोकांनी, मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण सत्ता बदलते ती लोकांच्यामुळे, राज्यकर्त्यांच्यामुळे नाही बदलत. संविधानाने आपल्याला अधिकार दिला, माझ्या मतामुळे ती बदलेल. आणि बाबासाहेब असं म्हणतात की मतमोजणी आणि मतपत्रिकावर मतदान झालं पाहिजे. यांनी ईव्हीएम मशीन आणलं, इलेक्ट्रॉनिक यंत्र आणलं, कशासाठी? त्यांना जे पाहिजे ते माणसं निवडून देतील ना. कुठे तुमच्या मतदानाचा अधिकार कायम सत्य राहील? नाही राहणार. या सगळ्या प्रश्नांना एकजुटीने, एक दिलाने, माणूस म्हणून, वी द पीपल ऑफ इंडिया म्हणून आपल्याला लढलं पाहिजे. तरच आपण माणूस म्हणून जिवंत राहू शकू. आणि माणूस म्हणून जिवंत राहण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय समता, स्वातंत्र्य, बंधुता. आपल्या देशामध्ये बंधुता नाही, बंधुता नसल्यामुळे समता नाही, समता नसल्यामुळे स्वातंत्र्य नाही. कुठला आपला देश आहे? या देशाचं भलं व्हावं असं मला वाटतं, आणि माझ्यासारख्या ज्या ज्या लोकांना या देशाचं चांगलं व्हावं असं वाटतं. खूप डंका पिटवतात, अर्थव्यवस्था अमकं डमकं. अरे काही लोकांकडे गडगंज इस्टेट आहे आणि काही लोकांना उपाशी पोट जावं लागतं. काय चाटायचं का त्याच्या तुमच्या अर्थसत्तेला? काही अर्थ नाही. अर्थसत्ता त्याला म्हणतात की या देशातला कोणताही माणूस, जसं शिवाने सांगितलंय, शिवाजी महाराजांना आपण आपला दैवत मानतो ना, तो आपला राजा आहे, रयतेचा राजा आहे, शिवछत्रपती आहे. त्याच्या राज्यामध्ये कोणताही माणूस रात्री उपाशी पोटी झोपू नये अशी तकलाफ दिली. कोणत्याही स्त्रीच्या स्वाभिमानाला डाचू पडणार नाहीत अशी समज त्याने दिली. कोणत्याही परवानगीशिवाय कोणतंही झाड उपटल्या जाणार नाही, तोडल्या जाणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल असं ज्या शिवाजी महाराजांनी म्हटलं. अरे तो आमचा रयतेचा राजा होता, तो आमचा शिवछत्रपती होता, ज्याने सर्व समाजांना घेऊन आपली रयत उभी केली. त्याचे आपण वारसदार आहोत असं स्वतःला सांगतो ना. त्यांनी सांगितलेलं काय इम्प्लिमेंट करतो? आपल्या लक्षात येतं की हे सगळं चुकीचं आहे. बोलणं वेगळं आणि करणं वेगळं. ही जी वैदिक परंपरेने आणलेली फिलॉसॉफी आहे, ही फिलॉसॉफी आपण टाकून दिली पाहिजे आणि बुद्धाने केलेली, स्वीकारलेली फिलॉसॉफी आपण अंमलात आणली पाहिजे. जाती व्यवस्था ह्या राष्ट्रविघातक आहेत हे जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना कळतं, त्यावेळी जाती नसलेला धर्म ते स्वीकारतात आणि बौद्ध धर्मामध्ये आपल्या लाखो बांधवांना घेऊन बुद्धाचा प्रवेश करतात. जाती व्यवस्था नष्ट करण्याचं तुमच्याकडे काय कारण आहे? आंतरजाती विवाह लावून जाती व्यवस्था नष्ट करता येऊ शकते हा सबक शिकून बाबासाहेब आंबेडकर स्वतः दुसऱ्यांदा ब्राह्मणबाईशी लग्न करतात आणि जाती व्यवस्था मोडायसाठी पहिला पाऊल आपण उचलतात. आपण किती लोकांनी केलेला आहे? जाती व्यवस्था मोडलेली नाही. ती जोपर्यंत या देशामध्ये कायम राहील तोपर्यंत रिझर्वेशनसाठी भांडणं राहतील, झगडे राहतील, आणि ती जोपर्यंत मोडल्या जाणार नाही तोपर्यंत माणसं जिवंत राहणार नाहीत. प्राणी जिवंत राहतील, एकमेकाला लढणारे रेडे, एकमेकाला लढणारे गेंडे हे आपण हो. याच्याशिवाय मला दुसरं काही दिसत नाही. आणि हे भीषण चित्र आपल्याला लगेच संपवायचं असेल तर माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो, निदान आत्ता तरी बाबासाहेबांना वाचा, त्यांचं एखादं वाक्य तरी इम्प्लिमेंट करायला शिका आणि माणुसकीनं जगायसाठी आपण सर्व लोकांना घेऊन जाऊ. मराठ्यांना सुद्धा आम्ही जवळ करतोय. मराठ्यांनी किती लोकांना आम्हाला जवळ केलं मला सांगा तुम्ही.
कुठल्याही शिक्षण संस्थेत कुठल्याही ऑफिसात एखादा ब्राह्मण चपरासी दिसला तुम्हाला? एखादा क्लर्क ब्राह्मण दिसला? नाही दिसला. मराठा दिसला? नाही दिसला. म्हणजे तुम्ही चपरासी नाही होऊ शकत, तुम्ही भंगी होऊ शकत नाही, तुम्ही तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी होऊ शकत नाही. तुम्हाला फक्त वरच्या श्रेणीवर रगायचं आहे आणि खालच्या लोकांना जे चातुर्वर्ण्य परंपरेने सांगितलेलं आहे कोणी कोणतं काम करायचं ते मग लाचार लोकांनी, अस्पृश्य लोकांनी, शूद्र लोकांनी तेच काम करायचं. म्हणजे तुम्हाला चातुर्वर्ण्य व्यवस्था जिवंत ठेवायची आहे, म्हणजे तुम्हाला ब्राह्मणी व्यवस्था जिवंत ठेवायची आहे. आणि मग तुम्ही त्याला सनातन धर्म म्हणा, मग आता हिंदू धर्म म्हणा. कशाला करायचं हे? याच्यातून बाहेर पडू आपण आणि मोकळ्या मनाने एकमेकाचे बंधू म्हणून, एकमेकाचे मित्र म्हणून या देशासाठी माझं काहीतरी देणं आहे असा विचार, असा प्रचार आणि अशी कृती करायसाठी आपण कटिबद्ध राहू. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं हे लांबलेलं भाषण थांबवतो. जय भीम.